साताऱ्यापासून अवघ्या 13 ते 15 किलोमीटर अंतरावर असं एक शिव मंदिर आहे, जिथं शेकडो वर्षाची विरगळ, अनेक शिला आणि चतुर्मुखी शिवलिंग बघायला मिळतं। त्याचबरोबर यौन मुद्रांची दगडी शिल्प आणि अप्रतिम असं कोरीव काम बघायला इथं नक्की मिळतं। तर नमस्कार मंडळी, मी तुमचा मराठमोळा व्लॉगर ओमी आज तुम्हाला घेऊन चाललो आहे उरमडी धरणाच्या शेजारी असलेले केदारेश्वर महादेव मंदिर दाखवण्यासाठी। कराडकडून येत असाल तर तुम्हाला शेंद्रे आणि मग परळी गाठायचं आहे, पण जर तुम्ही सातारकडून येत असाल तर तुम्हाला शेंद्रे ते परळी गाठायचा आहे। पण मी निघालो होतो शामगावकडून, तर आपल्याला हा मसूर उमरज रस्ता तर माहीतच असेल, मागच्या वेळी 70% पूर्ण झाला होता, आता 30% पूर्ण कसा झालाय काय समजेना झालाय। एकच बांधकाम 3-3, 4-4 वेळा का फोडलं जात आहे याचा मला काही अंदाज नाही। तर सगळ्यात आधी उमरज सोडलं, त्यानंतर मसूर सोडलं आणि शेंद्रे रस्ता गाठला, त्यानंतर या मंदिरापर्यंत पोहोचलो। मंदिर ओसाड असं पडलेलं होतं, पण इथली वास्तुकला ही मला फक्त आज बघायची होती। मंदिराच्या बाहेर भला मोठा परिसर आपल्याला बसण्यासाठी फिरण्यासाठी मिळतो आणि हिरव्यागार गवतात हा परिसर आणखीन शोभून दिसतो। या प्राचीन मंदिराबाहेर एक दीपस्तंभ बघायला मिळतो आणि सणासुदीला या मंदिराच्या दीपस्तंभावर दिवे लावले जातात। मंदिराच्या परिसरात आपल्याला अनेक शिला बघायला मिळतात, अनेक देवतांच्या मूर्त्या बघायला मिळतात आणि यौन मुद्रांची शिल्पे बघायला मिळतात। काहींना असं वाटतं की ही मुद्दामच लावली गेली असावीत, बनवली गेली असावीत, पण यामागे त्या काळचा इतिहास जपून ठेवण्याची एक ओढ असायची, एक विचार असायचा। त्याचबरोबर मंदिराच्या आजूबाजूला ही छोटी छोटी इतर मंदिरही आहेत आणि त्याचबरोबर इथं श्री गणेशाचं ही एक मंदिर किंवा मूर्ती आहे। त्या शेजारी आपल्याला एक महादेवाची पिंड बघायला मिळते आणि तशीच काहीशी एक पिंड जे की चतुर्मुखी पिंड आहे, याचं दर्शन घेतलं आणि मंदिराकडे गेलो तर मंदिर कुलूप असल्यामुळे बंद होतं। त्यामुळे या मंदिराला, मुख्य मंदिराला आपण बाहेरूनच भेट दिली आणि बाहेरूनच दर्शन घेतलं। आणि या मुख्य मंदिरा शेजारीच आपल्याला वैजनाथ मंदिर देखील बघायला मिळते आणि हे मंदिर म्हणजे शिवशंकराचेच एक स्वरूप असलेले वैद्यनाथ या शब्दापासून बनलेले शिवशंकराचं स्वरूप। आणि इथं गेलो, इथं शिवशंकराच्या पिंडीचं दर्शन घेतलं, शिवशंकरांची भेट घेतली आणि त्यानंतर इथला परिसर बघितला, तर इथल्या परिसरात आपल्याला अनेक पडझड झालेली बघायला मिळते। म्हणजे एकेकाळी या मंदिराला पण एक भव्य असं छत असणार, त्यापुढे एखाद्या दरवाजा सुद्धा असणार आहे। तर हे मंदिर अशा पद्धतीने तुमच्या समोर मी आज मांडलं आहे, दाखवलं आहे। तर आजचा हा व्हिडिओ इथंच संपत नाही, भेटूया व्हिडिओच्या दुसऱ्या भागात। आजचं हे ठिकाण जर तुम्हाला आवडलं असेल, हा व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, फॉलो आणि शेअर नक्की करा। तोपर्यंत सगळ्यांना जय महाराष्ट्र।